कृष्णा सगळ्या भक्तांचं स्वागत आहे। आजचे आपल्या साप्ताहिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कृष्ण मनोज संघ इस्कॉनच्या वतीनं भगूर गावातल्या सगळ्या भावी भक्तांचं हार्दिक स्वागत। आज आपण भगवद्गीतेचा 8वा अध्याय श्लोक नंबर 5 अक्षर ब्रह्मयोग ह्या अध्यायाच्या एका श्लोकावर घेऊ। 3 श्लोक खूप महत्त्वाचे आहेत, याच्या मागे मानण्याचा प्रयत्न करा। अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम यप्रयन्ति समद्भावम यान्ति नात्र संशया। भाषांतर तात्पर्य डिवाइन ग्रेसेसची भक्तिवेदांत स्वामी प्रपादांत। अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, याला मुळीच संशय नाही। तात्पर्य या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे। कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपल्या देह त्याग करतो त्याला भगवंतांची दिव्य प्रकृती तात्काळ प्राप्ती होते। भगवंत विशुद्धहून विशुद्ध आहेत आणि म्हणून जो कोणी कृष्ण भावनाबाधित असतो तो सुद्धा विशुद्धहून विशुद्ध असतो। या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्याने कृष्ण भावनावित भक्ती योगाचं आचरण केले नाही त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णाचे स्मरण करणे शक्य नाही। म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासून केले पाहिजे। अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल करायचं असेल तर त्याने त्याच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे। म्हणून मनुष्याने सतत अविरतपणे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे। श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झालं पाहिजे, तरोरूपी सहिष्णा। हरे कृष्ण जप करणाऱ्या व्यक्ती मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात, तरी अशा सर्व संकटांना सहन करीत मनुष्याने महामंत्राचा अविरतपणे जप सुरू ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला अंतकाळी कृष्ण भावनेचा परिपूर्ण लाभ होऊ शकेल। हरे कृष्णा। तर आजचा जो टायटलचा प्रवचनाचा विषय असणार आहे, मृत्यूच्या वेळेस भगवंताचं स्मरण कसं करायचं। ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती श्रीमंत असो, गरीब असो, काळा असो, गोरा असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो किंवा एक पॉलिटिक्स असो, सगळे ह्या जगामध्ये एंटर होतात। भगवंत गीतेमध्ये म्हणतात जातस्य जन्म जातस्य मृत्यू, म्हणजे ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म निश्चित आहे। म्हणून ह्या जगामध्ये मृत्यूपासून वाचण्याचा जरी किती प्रयत्न केला, तुम्ही कृत्रिमरित्या आर्टिफिशियली काही करण्याचा प्रयत्न करतात तरी तुम्ही याच्यातून वाचू शकत नाही। बऱ्याच वेळा सत्संगामध्ये लोकांना अपेक्षा असते की गोड गोड प्रवचन व्हावं, बाबा खुश, श्रोता खुश, पण शास्त्राची वाणी काय महत्त्वाची। इथं राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, कोणी असो, साधू असो, कोणी असो, प्रत्येकाला जसं तुम्ही मेडिसिन्स घेतात, मेडिसिनवर मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी डेट असते, बरोबर। म्हणजे ज्या दिवशी ती प्रोडक्ट झालेली आहे त्या दिवशी त्याची एक्सपायरी असते। तसं मनुष्य जेव्हा आईच्या गर्भातून जन्माला येतो त्या दिवशी त्याची जन्मतारीख पण फिक्स असते। म्हणून चाणक्य अध्यायाच्या 4थ्या अध्यायामध्ये त्यांच्या म्हणतात की जन्माबरोबर त्याच्या 5 गोष्टी असतात। त्याचा जन्म कुठं होणार आहे, त्याचे आई वडील कोण असणार आहे, त्याचा रूपरंग, त्याचं धन कसं असणार आहे आणि मृत्यू कसा होणार आहे, ह्या इनबिल्ट 5 गोष्टी त्याच्यामध्ये असतात। त्याला तुम्ही आम्ही चेंज नाही करू शकत। आई बापा चेंज करू शकता का? रूप बदलू शकता का? आर्टिफिशियल करू शकता? तुम्हाला धन तुमच्या प्रारब्धानुसार आणि मृत्यू हे सगळं फिक्स आहे। म्हणून आपण याच्यामध्ये ह्या श्लोकांमध्ये 5, 6 आणि 7 आणि 8 ह्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हे जे जग आहे इथं केवळ सुख कमी दुःख आहे आणि ह्या जगाला काय म्हणतात, मृत्यू संसार सागरात, इथे कोणीच वाचू शकत नाही आणि 4 गोष्टी कोणी टाळू शकत नाही आणि कोणाला नको आणि ते सर्वांना समान लागू होतात। 4 गोष्टी त्या सर्वांना समान लागू होत। कोणतं? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी सर्वांना समान आहे। कोणी टाळू शकतं का जन्म, मृत्यू, जरा, व्याधी? आणि कोणाला नकोय पण तरी त्याला येता येते। म्हणून इथे आपल्याला की पाहायला गेलं तर भगवंत म्हणतात अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम। मनुष्य अंतकाळी जर स्मरण केलं, कलेवरम ह्या शब्दाचा अर्थ अंतिम काळी। आणि मग काय म्हणतात, यत प्रायंती मदभाव यांती नात्र संशय। मदभाव या शब्दाचा अर्थ काय? भगवंत म्हणतात माझ्या भावनेमध्ये राहा। म्हणून इस्कॉनचं नाव काय? कृष्ण भावना भावित बनणे। तुम्ही फिजिकली अध्यात्मामध्ये किती हे महत्त्वाचं नाही। वर्षानुवर्ष लोक अध्यात्मामध्ये राहतात, कपडे घालतील,
मोठमोठे गंड तिलक लावते, मोठमोठे कार्यक्रम करते, भंडारे खाते, तीर्थयात्रा करते, फिजिकली तुम्ही सगळं काही करता, पण तुमच्या चेतनेवर, तुमच्या मनामध्ये कोणती भावना आहे त्यानुसार तुमचं जीवन निर्भर आहे. म्हणून इथे पुढच्या श्लोकामध्ये पण भगवंत म्हणते यमेवापि स्मरण भाव, डबल आलं. मागच्या वेळेस मदभाव आणि ह्या श्लोकांमध्ये स्मरण भाव तदेंते कलेवरम, म्हणजे त्या वेळेस आपण नाही का ते केलं पाहिजे. कारण की जीवन जगणं हे महत्त्वाचं नाही, जीवन तर असे जगतात तुम्हाला. त्याच्यावर आजकाल सोशल मीडियावर पर्सनल डेव्हलपमेंट, लाईफस्टाईल मॅनेजमेंट, स्किल डेव्हलपमेंट, सो मेनी स्पीकर्स आपल्याला लाईफ जगण्याचं महत्त्व देतात. पण त्यापेक्षा जीवन त्यागाचं कसं ही गायडन्स कोणी देत नाही. की तुम्ही मूर्तीला कसं सामोरं गेलं पाहिजे. आणि मूर्ती नाव ऐकलं ना बरेच लोक घाबरून जातात. मूर्तीचं नाव घेतलं ह्या टायमाला विशेष करून लोक घाबरतात. ह्या भगूरला संशय, तिकडं कोणी जात नाही. लोक जरी डेड बॉडी असेल तर रस्ता कळतात, भाऊ आपला मी नंबर येणार आहे. कारण की वास्तविक स्थिती सत्यता कोणी स्वीकारत तयार नसते. म्हणजे इथे काय म्हणतात भगवंत की आपण मूर्तीची तयारी केली पाहिजे. आता ते म्हणतात प्रभूजी काय आज आम्ही एवढं मूडमध्ये आलो सत्संगाला आणि तुम्ही काय विषय मांडतात. आता मूर्तीची तयारी, परीक्षित महाराजाला नोटीस भेटली. आपल्याला नोटीस भेटणार आहे का बाबा चला 7 दिवसाचं पहिले आपला येणारे इमान तयार राहा. ते म्हणतात मग थांब भाऊ, आता शेतातले कामं आहेत, मका पेरायची, सोयाबीन पेरायला किंवा घरातले कामं आहेत, हे प्रॉब्लेम्स ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करून येतो. मृत्यू काही बघत नाही. ते जेव्हा त्याला प्रभाव दाखवायचा ना, तुम्ही सगळ्यात जास्त जवळ कोणी असाल ना, नवरा बायको सोबत झोपतात बरोबर, पण नवरा कधी वारतोय बायकोला बी कळत नाही. ती यमराजन म्हणत नाही थांब, मुलगा जवळ राहू द्या, आई वडील राहू द्या, कोणी जवळ राहू द्या, एक सुद्धा ताकद त्याला वाचू शकत नाही. म्हणून इथे आपल्याला काय केलं पाहिजे की जीवन ही पूर्वतयारी मूर्तीची अंतिम परीक्षा आहे. की जसा एखादा स्टुडंट वर्षभर अभ्यास करतो कशासाठी, जेव्हा पेपर येणार आहेत, त्यानं जर वर्षभर अभ्यास केला आणि जेव्हा त्याच्या मृत्यूची वेळ येणार आहे, पेपरची वेळ येईल, तेव्हा तो फुल प्रिपेअर्ड असतो का मी पूर्ण तयारी केलेली. पण एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केला, जसं जसं पेपर येतो ना तसं ते त्याला लाईफमध्ये भीती वाटत राहते. अरे आता कसं पेपर आलाय, कसा देऊ, काय देऊ. म्हणून वर्षभर का देतात आपल्याला की बाबा वर्षभर तू घोटत राहायला, तुझ्या डोक्यांमध्ये असं ते बिंबून ठेव सगळे सब्जेक्ट, म्हणजे तुला मार्क्स जास्त पडतील. आणि मग कधी कधी आजकाल शाळेमध्ये ग्रेस मार्क पण देतात. तसंच आपल्याला पण ग्रेस मार्क भेटतात, कृष्ण कृपा. जर तुम्ही जीवनभर घोटलं भक्तीचं तर गुरु आचार्य ग्रेस देतात. भगवंताला म्हणतात, राधाराणी इस्कॉन मंदिरामध्ये अशी काय की भगवंता जीवात्मा अर्धवट आहे, चल काय हरकत नाही पण घ्या. भगवंत म्हणतात तू म्हणतेस ना मी घेतो. अशी राधाराणी फुकट आशीर्वाद देत नाही. असे हे इस्कॉनमध्ये कोणत्या मंदिरामध्ये अशी राधाराणी नाही. कशी अशी, यांची सेवा करा, यांची भक्ती करा, तो तुमचं नाव रेकमेंड करते. पण महत्त्वाचा मुद्दा आहे इथं की आपल्या भावना, आपल्या इच्छा आपण काय केलं, पूर्वतयारी केली. विद्यार्थ्यानं जर अभ्यास केला, पेपर आले तर त्याला भीती वाटणार नाही. पण जो विद्यार्थी अभ्यास नाही केला त्याला भीती वाटेल. त्याच प्रकारे व्यक्तीचं जीवन संसाररूपी खेळ खेळत असताना त्याच्या चेतनेमध्ये, याचं मी नेहमी उदाहरण देत असतो चांगलं. ह्या माताजी लोक त्यांच्याकडे लहान बाळ असेल ना, हॉलमध्ये जरी खेळत असेल ना ते बाळ, आणि ती माताजी कुकिंग जरी करीत असेल, तिचं सगळं चित्त त्या बाळाकडे राहत आहे आणि कुकिंग पण सायमेंटलिसली करते. का बरं, त्या बाळाच्या प्रती तिचा अटॅचमेंट, स्नेह एवढं असतंय की तिच्या मनामध्ये, चित्तामध्ये, वाणीमध्ये एकच असतंय की माझं बाळ. ते अटॅचमेंट झाल्यानंतर चिंतनामुळं ती सगळं काम करू दे पण सायमेंटलिस लक्ष. तसंच ग्रस्त आश्रमामध्ये राहताना संसारूपी खेळ नाही का त्या लेडीजसारखा खेळा, पण चित्त भगवंताच्या प्रती राहिलं पाहिजे. आणि मग जेव्हा तुमचं भगवंताच्या प्रती तुमचं चित्त लागेल ना, तुमच्या जीवनात येणाऱ्या डिफिकल्टी आहेत, फॅमिली प्रॉब्लेम्स, फायनान्शियली प्रॉब्लेम्स, फिजिकल प्रॉब्लेम, सोशल प्रॉब्लेम, तुमच्या जीवनात किती जरी डिफिकल्टी आल्या तरी तुम्हाला ते इफेक्ट करू शकणार नाही. का, माइंडमध्ये एकच आहे, तर माझं अंतिम गोल काय आहे, भगवत प्राप्ती. जसं त्या फुटबॉलच्या मॅचमध्ये मी उदाहरण की 60 मिनिटाचा वेळ असतो, 45, 50, 60 मिनिटचा खेळ, ते खेळ खेळत असतात पण एवढं स्ट्रगल करतात. असं इझिली म्हणत नाही गोल मार.
म्हणजे तिथे ते खेळ खेळत असताना एकच त्यांच्या ध्यानात असतं, आपण जे खेळ खेळतो ना, आपला बॉल त्या नेटमध्ये गेला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये लोक त्याला धक्का देतेन, बॉल काढतेन, विरुद्ध पार्टीत किती स्ट्रगल आहे. बरं त्या 60 मिनिटामध्ये गोल नाही केला तर त्या मॅचला अर्थ येईल का? नाही. पण त्या 60 मिनिटांमध्ये त्यानं गोल केला तर ती मॅच जिंकली जाते. जर मॅच नाही जिंकली पुन्हा रिपीट करावं लागतं. त्याच प्रकारे 60 रुपये आपल्या 60 वर्षाचा खेळ खेळायचा आणि ते खेळत असताना आपला गोल असला पाहिजे की मला भगवत प्राप्ती. मग आता याच्यासाठी मृत्यूच्या वेळेस कसं स्मरण करायचं? कारण मृत्यूच्या वेळेस 60,000 इंचू चावतात कटोपनिषदानुसार. आता इंचू किती लोकांना चावला? मला चावलाय शेण भरताना, शेतातलं करता जुनं शेण भरताना चावला. म्हणजे बसता येत नाही, उड्या मारता येत नाही, अंगाची लाई होती. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर पुन्हा पॉयझन इंजेक्शन देतात का विषाला विष मारलं जातं. मग तो पुढे 1 घंट्याने शांत झालं होतं. मग त्यावेळेस एक कल्पना आली होती की बुवा 60,000 इंचू एवढ्या पेनफुल असतं की त्याला बोलता येत नाही, सगळे त्याची चिंता करत राहतात. एवढं दुःख आणि वेदना का होते माहिती आहे का? जेवढी बॉडीशी अटॅचमेंट असते तेवढं त्याला सोडायला कठीण जात आहे. जसं एखादं लहान बाळ असेल ना, समजा आता आमचा कृष्णा आहे, तो खेळत असताना त्याची वस्तू काढून घ्यायचं एवढं सोपं नाही. म्हणजे तो पार तनतन करतो. पण कृष्णाला म्हणलं नाही, कृष्णा हे बघ, हे घे, तर म्हणा हा प्रभूजी हे घ्या मोबाईल, आम्हाला हे द्या. म्हणजे त्याला काय केलं, त्या वस्तूपेक्षा दुसरी हायर गोष्ट दिल्यानंतर त्याने काय केलं, ती लोअर गोष्ट आपोआप सोडली. त्याच प्रकारे संसारामध्ये जेव्हा आपण संसाररूपी खेळ खेळत असताना आपल्या जीवनामध्ये हायर पर्पज जेव्हा तुम्ही ठेवतात ना, तर संसाराच्या गोष्टी आपोआप रिमूव्ह होऊन राहतात. मी उदाहरण नेहमी देत असतो नारळाचं. जेव्हा ओलं नारळ असतं काढणं कठीण जात आहे, पण जसं जसं सुकत जात आहे ना ते करवंटीला सोडत चालतंय. ओलं असलं की माताजी लोक काय करतात, खिसण्यानं त्याला खिसतात, मुसळीनं ठोकतात, किंवा आणखीन काय करतात, बऱ्याच काही काढण्याचा प्रयत्न, उलटणीनं त्याला काढून घेतात. तसं आपलं जीवन पण आहे त्या नारळासारखंच आहे. 45-50 वर्षापर्यंत ठीक आहे, आणि आपण नाही निघालं तर घरातलं मग त्या सून, मुलगा, जावई, सासू सासरे, आई वडील, बहीण भाऊ कोणतरी मुसळ घेऊन बसलेलंच आहे ठोकायला, निघ बाहेर. पण आपण निघत नाही. मग प्रकृती काय करते, भाऊ तू निघ. 45 वर्ष झाल्यानंतर आपण तयारी केली पाहिजे. भाऊ तयारी याचा अर्थ आमच्यासोबत याचा नाही, घरात राहा 3 टाइम खा. आमच्याकडे विदगावमध्ये एक शिंदे आजी होत्या, ते 2 सुना, कविता आणि वसुंधरा. ती म्हातारी दिवसभर TV बघायची. कविता चहा आणून दे, चहा. कविता पाणी आणून दे. वसुंधरा जेवण लागलं, भूक लागली, काय गोंधळ घालायचं घाला, टायमावर खाऊ घाला. आणि मग म्हातारी TV बघणार, वेळ झाले की पुन्हा जप करणार. मग थोड्या 4-5 म्हातारे येणार, गप्पा मारणार, संध्याकाळी दिवनभर. म्हणलं याला म्हणतात लाईफ. मग सांगायचा मुद्दा असा आहे की लाईफमधून हे का बरं सांगायचं, हे करण्यामागचं काय, जेवढं तुम्ही संसाराच्या प्रती अनासक्त होता आणि भगवंताच्या प्रती आसक्त ठेवता तेव्हा तुम्ही शेवटी भगवंताचं स्मरण करू शकणार आहे. एक वैज्ञानिक म्हणतात त्यांच्या याच्यामध्ये आर्टिकलमध्ये, ते म्हणतात की मनुष्यामध्ये दिवसभरात 60,000 थॉट्स येतात, विचार येतात, इच्छा येतात. समुद्राच्या लाटा थांबत नाही तसं मनामध्ये 60,000 डिझायर्स येतात, त्या थांबणं कठीण जातं. मग कोणाकोणाला तुम्ही पकडणार, सगळ्या पूर्ण होतात असे बी नाही. म्हणलं जर एखादी इच्छा तुमच्या मनात राहिली आणि मूर्तीच्या वेळेस तीच इच्छा जर तुम्हाला अटॅचमेंट झाली तर पुढचं नेक्स्ट बर्थ असाच असणार आहे. म्हणून जेवढी आसक्ती तुम्ही ज्या गोष्टींच्या प्रती ठरतात ना, तीच आसक्ती तुमच्या कारणं तुम्ही कोण्या भावनेत राहतात ती तुम्हाला नाही का पुढे घातक. चांगली जर भावना अटॅच ठेवली तर चांगली गोष्ट भेटन, आणि वाईट गोष्ट अटॅच ठेवताना, आसक्त ठेवताना, तर ती चेतना काय करते तुम्हाला होते. म्हणून बऱ्याच वेळा जर पाहिलं गेलं भागवताच्या जड भरत महाराजांचं, जड भरत महाराज वनात गेले. अधो श्रद्धा, तातो साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, भाव आणि प्रेम, 7-9 स्टेप पार केल्या होत्या. 8 स्टेप पार केल्या होत्या. आणि 8 स्टेप थोडं पुढे या सगळं 8 स्टेप पार केल्यानंतर 9वी स्टेप कोणती, प्रेम होतं. कोणती, प्रेम होतं. पण त्या प्रेमामध्ये त्याने डिझायर काय झाली माहिती, ती इच्छा काय झाली, हरणाची.
आणि त्या हरणामुळे त्याने शरीर सोडलं आणि नेक्स्ट बर्थ, पुढचा जन्म काय झाला माहिती आहे का? हरणाचा झाला. विचार करा, या जगातलं सगळं गोष्टी त्यानं रिमूव्ह केलं त्याच्या लाईफमधून, पण एक इच्छा त्याला नाही का 2 जन्म घ्यायला कारणीभूत ठरलेली. म्हणून इथे आपल्याला त्या भावानुसार पुढचं शरीर मुळाने आपलं लक्ष्य आणि ध्येय काय असलं पाहिजे. बाह्य गोष्टीतून तुम्हाला वाटत असेल बुवा आम्ही लय मोठे सप्ते करतो, आम्ही कीर्तनं ऐकतो, प्रवचन ऐकतो, ग्रंथ वाचतो, पण चेतना, आपली भावना ही खूप रिफाईंडनेस असली पाहिजे. कारण की ती चेतना बाह्यंतू तुम्हाला वाटणार अरे मी खूप हे करतोय, पण आंतरिक चेतना नाही का ती सगळ्यात डेंजरस असते. आता हे प्रवचन देण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. माझ्या गावी मी 1-1.5 वर्षापूर्वी गेलो होतो. आमची ज्यांच्याकडे हरिकृष्णाचा सत्संग व्हायचा, तो सत्संग चालू 1-1.5 वर्ष झालं होतं. तर त्या परिवारातले एक व्यक्ती होते, 2-1 वर्ष 1-1.5 वर्ष चालू होता. तर ते व्यक्ती त्या सत्संगाला येऊन बसायचे. हरिकृष्णामुळं जागा नव्हती तर त्यांची रूम असायची, त्याच्यामध्ये करायचं. तर ते रोज सकाळ संध्याकाळ प्रवचन ऐकायचे, जप पण करायचे. नंतर शेवटी 25-30 माळा करायचे. आणि 1.5-2 वर्षानंतर पॅरालिसिस अटॅक आला त्यांना. आणि अटॅक आल्यानंतर मला कळलं की प्रभूजी असं असं अण्णाला नाही का, रामचंद्र अण्णाला नाही का पॅरालिसिस झालेला आहे, तुम्ही या भेटायला. आणि मला कळल्यानंतर मी गेलो भेटायला. गेल्यानंतर तिथं त्यांना खाटेवर टाकलं होतं, बॉडी अशी झाली होती. ते गेल्यानंतर त्यांनी मला पाहिलं, मी त्यांना पाहिलं. म्हणलं अण्णा मला ओळखलं का? अण्णा माझ्याकडे असं बघतात. मग आता अण्णाला कसं बोलतं करायचं याच्याबद्दल मी म्हटलं अण्णा म्हणा रा, म्हणा रा, रा म्हणा रा. ते सगळ्याकडे बघतो, रा नाही आलं त्यांच्या मुखानं. म्हणलं अण्णा तुमचं नाव तरी माहिती आहे तुम्हाला? त्यांचं नाव होतं रामचंद्र. रा म्हणा रा नाही आलं. म म्हणा म नाही आलं. की म्हणा कृष्ण म्हणा नाही आलं. सिरियस गोष्ट आहे, ध्यानात ठेवा की जो मनुष्य शेवटी त्याने भगवंताच्या माळा केल्या, पण शेवटच्या टायमाला तो परिवाराला सगळ्या लोकांना बघत होता. मुलं बाळ, पत्नी, बहीण, भावंड सगळ्यांना बोलत होतो, बघत होता. तो त्याची डोळे असे कॅमेऱ्यासारखे इकून तिकडे जात होते, माझ्यावर स्थिर होत नव्हते. त्यावेळेस विचार केला की लाईफमध्ये आपण अध्यात्मामध्ये किती सिरियसपणा पाहिजे, किती गांभीर्य पाहिजे, किती प्रामाणिकता पाहिजे. हे बाह्य गोष्टी आहेत ना, आपल्याला का समाजाच्या आणि आपल्या डोळ्यामध्ये आपण बनवू शकतो अरे महान आहेत, पण तुमच्या वास्तविक चेतनेमध्ये काय आहे हेच भगवंत डिफाईन. जसं सिटी स्कॅन मशीन असते ना, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर सगळा रिपोर्ट येतो बरोबर, तसंच भगवंताच्या नजरेमध्ये तुमच्या चेतनेमध्ये काय आहे हे स्कॅनिंग करतात. म्हणून इथे सांगायचा मुद्दा की त्या भावानुसार आपल्याला अण्णाला शेवटीपर्यंत भगवंताचं नाव घेतलं नाही. आमचे मंदिराच्या मागं एक ग्रस्त आहेत, त्यांची आजी रोज 30-35 माळा करायची. शेवटी बेडवर पाडल्यानंतर झालं, सगळ्यांना ती बघत होती पण जप नाही आला. आणि भगवंत आता काय मनातले मनात, तर ते त्यांचे नातू सांगत होते प्रभूजी एवढ्या माळा करायची, एवढे पुस्तक वाचायचे, ब्राह्मण फॅमिली, भगवंत आठवण नाही वाटतं तिला. मग याच्यावर विचार म्हणून केल्यानंतर आम्ही एक वरिष्ठ ब्रह्मचार्याला प्रश्न विचारला की का हो प्रभूजी एवढे लोक प्रॅक्टिस करतायत, जप करतायत, वाचतात, हे ना भगवंताचं नाव का आलं नाही? तर त्याने मला 2-3 कारण सांगितले. पहिलं कारण एक तर म्हटले कदाचित मनामध्ये चालत असेल, तो एक पहिला व्ह्यू बघू. दुसरं व्ह्यू समजायचं की कदाचित त्या जपापेक्षा परिवारामधले नवरा बायको, मुलं, नातू पंतू, वस्तूच्या प्रती आसक्ती असेल, त्याच्यामुळं ती आसक्ती नसेल. आणि तिसरी गोष्ट ते म्हटले कदाचित नाही का आपल्याला शिकवायला हे सांगायचं आहे की तुम्ही जी साधना करता ती मॅकॅनिकली करतात का ओरिजिनल करतात त्याच्यावर तुमचा रिझल्ट निर्भर आहे. म्हणून आपण जे जप करतोय, आपण जे ग्रंथ वाचतोय ते मॅकॅनिकली करतो, सायकलची चेन. आणि आपल्या माळा जर सारख्या चालत असेल, तो वरचीवर जर चालत असेल तर त्याचा जो प्रभाव पडायचा, जसं आपण पॉयझन घातलं तर त्या बॉडीला इफेक्ट करतो, ठीक आहे, एक निगेटिव्ह, तसं तुम्ही जे विचारांचं तुमच्या मनामध्ये तुमच्या कृतीमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग येते का आणि जर कोणी सिन्सिअरली ह्या जर प्रॅक्टिस करीत असेल ना, त्याच्या व्यवहारामध्ये, त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या बोलण्या चालण्यामध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह थिंकिंग दिसते. तो प्रत्येक गोष्टीला स्पिरिच्युअल अँगलनं बघतो,
आध्यात्मिक अँगल न बघतो, विचार करतो नाही असं नाही असं, आणि त्याला त्या गोष्टीपासून नाही का, त्या गोष्टीपासून त्याला परावृत्त करतं. त्याच्या सिन्सिअरली प्रॅक्टिसवर आधारित असते. कारण त्याच्या मनामध्ये एकच असतं, नाही बाबा भगवंत आपल्याला नाही का ह्या गोष्टी. सिन्सिअरली प्रॅक्टिस हे तुमचं डेस्टिनी ठरणार आहे. वरचीवर करू नका. जसं दारुड्याने नुसत्या गुळण्या मारल्या वरचीवर, नशा कधीच येणार नाही. त्या दारुड्याने जेव्हा आतमध्ये दारू पिली ना, आतमध्ये तर नशा येते. तसं वरचीवर जेव्हा तुम्ही करताना, तर जी भगवत भक्तीची नशा आहे, परिवर्तन आहे, ते नाही होणार. आणि म्हणून अध्यात्माचं पहिलं लक्षण आहे व्यवहारामध्ये पॉझिटिव्ह किंवा परिवर्तन. तर त्यासाठी इथे ही जी आसक्ती, आता कोणाच्या प्रती आसक्ती आहे? आचार्य सांगतात एकतर लहान असेल तर क्रीडांची आसक्ती असते, खेळण्यामध्ये. बघा जे लहान अवस्था त्यांना खेळण्याची खूप अटॅचमेंट असते. जसं त्यांच्या वस्तू काढून घ्या. दुसरं, तरुण एजमध्ये जेव्हा 16-17 वर्ष होतात मुली मुलांचे, त्यांना फिजिकल अट्रॅक्शन खूप असतं. एक स्त्री पुरुषांचं एक काय आहे, नॅचरली बॉडीतले हार्मोन चेंजेस होतात, ते अट्रॅक्शन वाढत राहते. जेव्हा तो लग्न करतो तेव्हा नाही का पत्नी आणि मुलांच्या प्रती त्याची अटॅचमेंट असते. आणि जेव्हा तो वृद्ध अवस्थेमध्ये जातो, तो चिंता करत राहतो की एवढं मी कष्ट करून वस्तू जमा केल्यात, घर जमा केलंय, धनसंपत्ती केली, शेती जमा केली, त्याच्याबद्दल तो चिंता असतो. आता याच्यानंतर कोण घेऊन जाईल, हे पोरं व्यवस्थित वापरतील का नाही, काय होईल काय नाही. कारण त्याची जी अटॅचमेंट आहे ती चिंताग्रस्तमध्ये नेते. आणि त्याची जर भगवत भक्तीची अटॅचमेंट असेल तर तो भगवंताचं चिंतन करणार आहे. मग शेवटच्या मोमेंटला येऊन आपण रिकामे जेव्हा बसवत ना, एम्प्टी टाईम, तर आपल्याला कोणत्या गोष्टी याचा विचार येतो, त्याच्यावर कळतं की अरे आपण कुठे. असं नका समजू अध्यात्मामध्ये आल्यानंतर प्रॉब्लेम्स येत नाही. आम्ही ब्रह्मचारी जर राहिलो मंदिरामध्ये, आमच्या जीवनामध्ये खूप डिफिकल्टी येतात. असं सहजासहजी आम्हाला समाजानं परिवारानं नाही सोडलं आणि सोडत पण नाहीत. आम्हाला पण आमच्या लेवलचे चॅलेंजेस आहेत. फिजिकल चॅलेंजेस आहेत, मेंटल लेवलला आहे, सोशल लेवलला आहे, फॅमिली लेवलला आहे. डिफिकल्टी सगळीकडे असणार आहे. कपडे तुम्ही कोणते घाला, ब्रह्मचारी घाला, संन्यासी घाला, ग्रस्ताचे घाला, हे संघर्षाचं जीवन राहणार आहे. जन्मापासून तर एंडपर्यंत. शिल प्रभुपादाला एका प्रश्न विचारला, प्रभुपाद ह्या जगातले संकट समस्या कधी संपतील? प्रभुपाद म्हणते जेव्हा महाविष्णू श्वास घेतील ना तेव्हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तोपर्यंत होणार नाहीत. ही जगाची एक लकीर आपण नाही का ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणून इथे कोणत्या 7 गोष्टींच्या प्रती आसक्ती असते आचार्य म्हणतात. एक म्हणजे आत्मा. आत्मा म्हणजे सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करीत असेल तो आपल्या बॉडीवर करतो. म्हणून आपण ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. ताट बसा बरं सगळे. दीर्घ श्वास घ्या. हरे कृष्ण. तर पहिलं आहे आत्मा. आत्मा म्हणजे शरीराच्या प्रती खूप अटॅचमेंट आहे. सेकंड जाया, म्हणजे आत्म्यापासून सेकंड कोण येत आहे, त्या शरीराला गरज असणारी पत्नी. एक स्त्री असेल तर पती आणि पती असेल तर पत्नी, ह्या दोघांचं स्नेह होतं. आता त्यांची अटॅचमेंट कशामुळे होतं? मैथून सुखामुळं. असं सहजासहजी प्रेम होत नाही. त्या अटॅच सेक्स हा केंद्रबिंदू असतो. आणि मग त्या सेक्सच्या केंद्रबिंदूमध्ये थर्ड ते होते सुत. सुत म्हणजे मुलं. म्हणजे ह्या दोघांमधून मुलं जन्म आणि मुलांच्या प्रती अटॅचमेंट. आता मुलं आले तर चौथी गोष्ट ते यांना राहण्यासाठी गारा. गारा म्हणजे घर. मग त्यासाठी 2 BHK 3 BHK रोज बंगलो आणि मग त्या वस्तूमध्ये डेकोरेशन करणं. जसं मी अश्विन नगर आहे नाशिकमध्ये, आंबडलिंक रोडला, सॉरी इकडं पाथरी फाट्याला. तर तिथे एका रिच परिवाराकडे गेलो होतो. तर त्यांच्या बंगल्यामध्ये सगळे CCTV कॅमेरे, कमरे इतके कुत्रे. ते गेल्यानंतर मला भीती वाटली, अरे यार कुत्रे फाडून तर नाही टाकायचे. मला या महाराज काळजी करू नका. अरे म्हणलं या कशाला, तू पहिले धरबाव आहे कुत्रे. आधीच इंजेक्शन घेतलेले, अजून कुठं करतो. गेल्यानंतर मला त्यानं हॉलमध्ये बसवल्यानंतर सगळ्या अँटिक पीस होत्या आणि एक पीस दाखवत होता. प्रभूजी ही वस्तू इथून आणली, ही वस्तू इथून आणली, ही वस्तू. आणि ती बाई लसण सोलत होती आणि लसण सोलताच ते CCTV कॅमेरा बघत होते, कोण आलं कोण गेलं, रस्त्यावर किती चाललेत काय चाललेत. आणि बोलते महाराज काय चाललं, अच्छा लसण बी सोलते. आणि मग विचारल्यानंतर मग मला त्याने घर दाखवलं. आम्हाला लोकांचे घर पाहण्याची काही हौस नसते, पण लोक म्हणतात चला. अरे काय कुठं पाहतो तुमचे घर, काय अरे 4 भिंताने तेच वस्तू, वेगळं काही नसतं.
गेल्यानंतर एक पाहिलं की ह्या व्यक्तीला त्या वस्तूंच्या प्रती किती अटॅचमेंट आहे, एवढे भारी भारी अटॅचमेंट आहे. CCTV कॅमेरे कुत्रे लावलेत आणि एवढं असून सुद्धा किती त्याचा हे होता. तर घराला सजवणं, मग त्यावेळेस विचार केला हे सहजासहजी भक्तीमध्ये नाही येणार आणि येऊ शकत पण नाही, कारण त्याची त्या घराच्या वस्तूच्या प्रती अटॅचमेंट. त्याला म्हटलं चला सांग वेळ कुठे म्हणतात, तेच म्हटलं संध्याकाळी बसायचं आहे, टाईम आहे. हां, तुम्हाला कळालं असं याचा. तर हे झाल्यानंतर सुता, गारा, गारा म्हणजे घर. त्याच्यानंतर पशु, पशु म्हणजे पहिल्या काळामध्ये घोडं गाडी बैल असायचे, आता व्हेकल्स आल्या त्या पार्किंगमध्ये. त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी भेटायला द्रविना धन लागतं, पैसा तर लागतो, पैसे शिवत नाही. आणि मग पैसेसाठी तो काबड कष्ट करतो, मग याची मुंडी मार, असं कर तसं कर, हे कर, पैसा कमवतो. आणि सगळं झाल्यानंतर मग सगळे बंदिशू हे सगळं जमा केल्यानंतर तो आपल्या नातेवाईकाला भाऊबंद केलं दाखवतो, बघ मी किती कमवलं, मी असं केलं, हे केलं. मग तो बॅनर लावतो, भाऊचा सो अँड सो दादांचा वाढदिवस, शुभेच्छा कुत्रे, मांजरं, डुकरे, कुत्रे, भावी नेता, खाली त्याच्या पुढारी लोक देणारे. आणि तो आपली स्वतःची काय करतो, नाही का बडायकी करतो, दाखवत राहतो मी किती महान आहे. आता रस्त्याने 2-4 बॅनर पाहिले, म्हणलं बघा कलियुगामध्ये लोकांना स्वतःचे बॅनर लावावं लागतं आणि साधू संतांना लोक लावून देतात, या महाराज तुमचा फोटो लावून देतो. हा डिफरन्सच आहे. तर सांगण्याचा मुद्दा, मग बंदिशी 7 गोष्टीमध्ये तो फिरत राहतो. हे 7 गोष्टी, आत्मा, जाया, सुता, गारा, पशु, द्रविना आणि बंदिशू, याचं जीवन ह्या 7 गोष्टीच्या फिरत असल्यानंतर त्याची अटॅचमेंट 7 गोष्टी असते. आणि तो 4 गोष्टी वारंवार करतो, आहार, निद्रा, भय, मैथून, बस, आणि डिफेन्स. आणि या 4 गोष्टीच्या पलीकडे गेल्यानंतर याच्यामध्ये आता ह्या गोष्टीला सुखी ठेवण्यासाठी तो 2 गोष्टी करत असतो त्याच्या लाईफमध्ये शास्त्रानुसार. एक म्हणजे पाप, पैसे कमवण्यासाठी, आणि त्या पापापासून मुक्त होण्यासाठी पुण्य. मग तो यज्ञ करणार, दान धर्म करणार, अन्नदान करणार, तीर्थयात्रेला जाणार, पुण्य कमवायचं. भगवत प्राप्ती केंद्रबिंदू नसतोच. आता कुंभमेळ्यामध्ये लोक जातात, देवाला प्रेम आहे का, 144 वर्षानंतर मुहूर्त आलाय, पाप धुवून जाणार आहे, त्यासाठी सगळे गेले तिथे. आता नाशिकला बी त्या महाराज लोकांनी असा मुहूर्त काढावा की 200-250 वर्षांनंतर येणार आहे. बापरे, सगळ्या भारतातले लोक येतील का, बाह्य पुण्य प्राप्त करण्यामध्ये मरमर आहे, पण पाप पुण्याच्या भोगामध्ये सुख दुःख तुम्हाला भेटत राहत. आता जीवन आनंदी चाललंय, पुण्य येत, दुःख जीवनात चाललंय, पाप चाललंय. हा शास्त्राचा प्रिन्सिपल आहे, प्रॅक्टिकली पण आहे. म्हणून इथे पाप पुण्याच्याकडे तो पुण्यामुळे भोग ऐश्वर्य प्राप्त करतो, दुःखामुळे पापामुळे दुःख प्राप्त करतो. पण याच्या पलीकडे तुमचं ध्येय काय, पाप पुण्याच्या पलीकडे पण आहे की मला भगवत प्राप्ती पाहिजे. तर ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी 60-70 वर्षानंतर माझे आजोबा घेऊन गेले नाही, माझे आईवडील घेऊन जाणार नाहीत, मी सुद्धा घेऊन जाणार नाही. माझं ध्येय मी काय घेऊन जाऊ शकतो. मृत्यूच्या वेळेस या जगातले कोणी सोबत आलं नाही आणि कोणी सोबत जाणार नाही. तुम्ही एकटेच आले, एकटे जाणार, हे ऐकायला सोपं आहे, बरं आहे, बोलायला चांगलं आहे, ऐकायला बी सोपं आहे, पण प्रॅक्टिकल जीवनामध्ये एवढा सहजासहजी ते निघत नाही. याचं कारण काय, अटॅचमेंट, आसक्ती. म्हणून इथे आपल्याला शास्त्र सांगते की आपण आसक्ती कोणाची ठेवायची. 2 चॉईस आहेत तुमच्याकडे आसक्ती देत. एका साईडला भगवंत आहेत, एका साईडला हा भौतिक संसार आहे जो नश्वर आहे. याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला चॉईस करायची. फ्रीडम भगवंतानं स्वतंत्र दिलेलं आहे. एकानं प्रश्न विचारला प्रभुपादाला की भगवंत सगळ्याला भक्त का बनवून टाकत नाही, एवढं प्रचार करायची काय गरज आहे. तर प्रभुपादानं उत्तर दिलंय की भगवंतानं तुम्हाला स्वतंत्रता दिलेली. जसं नाशिकला द्राक्ष निघतात, मनुष्यासाठी द्राक्ष, पण माणसानं चॉईस काय केलं, द्राक्षापासून वाईन. आता नाशिकला रामाची भूमी नाही ओळखत लोक, सुला वाईन. कोणते वाईन, सुला वाईन. म्हणजे लोक राम विसरले आणि सुला वाईन लक्षात राहते त्यांना. म्हणजे द्राक्ष तेच आहेत, पण लोकांनी चॉईस काय केली, वाईन पिण्याचं. तुमच्या समोर चॉईस हे तुमचं डेस्टिनी किंवा तुमची गंतव्य हे ठरवलं. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, कृष्णाच्या प्रती आसक्ती वाढवायची असेल तर नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भाग. नष्टप्राय, नष्ट म्हणजे डिस्ट्रॉय करणं, प्रायेषु, प्रायेषु म्हणजे ऑलमोस्ट. भद्रेषु, भद्रेषु ह्या शब्दाचा अर्थ काय, सिनफुल ॲक्टिव्हिटी,
म्हणजे त्याला मराठीमध्ये पापमय कृत्ये, त्याला ती कशी होते, नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया. जेव्हा तुम्ही नित्यम भाग सेवा करतात तो तुमच्या जीवनातल्या ज्या पाप कृत्य अवस्था आहे त्या सगळ्या नष्ट होऊ शकतात. म्हणून इथे आपल्याला सांगतात की आता नित्यम भागवत सेवा म्हणजे यासाठी आपल्याला खूप मेहनत करावं लागणार आहे. ह्या जगातली कोणती गोष्ट इझिली अवेलेबल होणार नाही, सहजासहजी आपल्याला ती प्राप्त होऊ शकत नाही. आपल्याला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. ती प्रॅक्टिस कशी असली पाहिजे, डीपली. जसं तुम्ही कधी बोर पाडत असाल, 10 ठिकाणी बोर पाडले ना तर पाणी लागणार नाही. जेव्हा एक ठिकाणी तुम्ही ड्रिल करता, एक ठिकाणी डीपमध्ये ड्रिल केली तर तुम्हाला ती काय होईल, पाणी प्राप्त होईल. तसंच एका ठिकाणी भगवत भक्तीचं वारंवार प्रॅक्टिस करावं लागेल. जेव्हा तुम्ही एखादा दगड फोडणारा व्यक्ती असेल, तुम्ही म्हणता एका फटक्यात दगड फुटला, नाही नाही नाही, त्याच्या पहिले 19 फटके मारले तेव्हा 20व्या फटक्यात तो दगड फुटलाय. लक्षात आहे. काही लोक म्हणतात ना अजय मेळेसारखं लाईफ पाहिजे, पहिले बहुत मजा किया और बाद में भगवत धाम भी गया. नाही भाऊ, असं सहजासहजी होत नाही. तुम्हाला दगड फोडायचा असेल तर 19 फटके मारल्यानंतर 20व्या फटक्यात दगड फुटतो. तसंच तुम्ही वारंवार प्रॅक्टिस केली, सराव केला तर तुम्हाला शेवटी भगवंत आठवते. आपल्याला सर्दी खोकला झाला, आता मी मागच्या वर्षी ॲडमिट होतो पंढरपूरहून आल्यानंतर, 8 दिवसात भगवंत आठवत नव्हते राहू आश्रममध्ये राहून. तुम्ही तर ग्रस्त आश्रममध्ये तुमच्या बाजूला हरणं फिरत राहतात मुलं. नवऱ्याला बायको, बायकोला नवरा, त्यांचे चिंडरे पिंडरे, आई वडील, एकदम सगळा गोतवाळा फिरत राहतो. सामाजिक परिवर्तन आहे. तुम्ही कसं काय हे ठेवणार, फिरतात ना, उड्या मारत राहतात. हरणं ससे बाजूला उड्या मारत राहतात सगळे, आणि आपलं चित्त लागलं राहते, कसं उड्या मारतो, कसं खेळतो. हा इकडे येते, बस हे बस डोक्यावर बस, ये हरणं. याचा अर्थ तुम्हाला आम्ही डिस्करेज करत नाही. आपली चेतना कशी आहे त्याच्यातून तुम्ही करू शकता, साध्य प्राप्त करू. म्हणून त्यासाठी भगवंत इथे काय करायचे, मेहनत करावं लागेल आणि ती सवय पाडावं लागेल, हॅबिट्स पाडावं लागेल. काही जणांना बघा ना हॅबिट्स असतात, ते शिव्या देणार. अध्यात्मामध्ये आले तरी बघा, एक कीर्तनकाराचं मी ऐकलं, म्हणजे तिला राष्ट्रीय कीर्तनकार पदवी दिली, भरपूर काय दिले पदव्या, पण ती एका बाईने काहीतरी कमेंट केली, त्याच्यावर भडा शिवाय दिला. यार म्हणलं इथं चांगली कीर्तनकार ईशा, म्हणलं ओरिजिनल स्वभाव बाहेर आला. म्हणून मनुष्य बाहेर किती नाही, त्याला जेव्हा तुम्ही छेडतात ना त्याच्या इगोला, तेव्हा कोणते ओरिजिनल शब्द बाहेर पडतात तेव्हा समजायची याची लेवल काय. म्हणून कधी लोक डिस्कशन करतात ना, त्यांच्या चर्चेचा विषय काय असतो, त्यावेळेसच कळते की यांची लेवल काय आहे. आपली डिस्कशन ही आपली लेवल ठरवते. लक्षात येते. आपण काय डिस्कशन करतोय, कोणासोबत करतो, कोणासोबत राहतोय, आणि जी पोटात आहे ते ओमिटिंग केल्यानंतर जी खाल्लं तेच बाहेर येणार ना, वेगळं तर काही येणार नाही आयटम. मग भाकरी खाताना म्हणा पाणीपुरी बाहेर पड, नाही होत. जे खाल्लं ते बाहेर. तसं तुम्ही मनामध्ये, डोळ्यांमध्ये, कानांमध्ये जी कृती करता तीच तुमच्या कार्यामधून दिसणार आहे. कांद्याचा तुम्ही कांदा कधी सोलला का, एक पाकळे काढा, 2 काढा, पहिलीपासून A to Z पर्यंत सारखंच राहतं. तसं काही लोक त्या कांद्यासारखेच राहतात. बाहेरून तर आवर कसं असतं कांद्याचं, लाल जरत असतं, आपल्याला वाटतं बाबा कांदा खेळ, पण ते पाकळीवरचं काढा, बराबर सगळ्या पाकळ्या एक सारख्याच निघून जात. तसं काही जणांचा स्वभाव बनला. म्हणून आपल्या स्वभावाला, आपल्या इंद्रियांना सवय पाडले. डोळ्यानं भगवंताचं रूप पाहणे, कानाने भगवंताच्या कथा ऐकणे, जिभेनं सतत भगवंताचं नाव जप करणे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, वारंवार जप करणे. त्याच्यानंतर मुखाने, शरीराने 2 गोष्टी करायच्या. भगवंताला दंडवत करायचं, ह्या शरीराने तीर्थयात्रेला जायचं, सत्संग कार्यक्रमाला, जिथं कार्यक्रम होता तिथे गेलं पाहिजे. हे केल्यानंतर काय होईल, तरी अर्जुनानं प्रश्न विचारला भगवंताला की भगवंता तुम्ही सांगता ते खरे हो, पण म्हणता चंचल ही मन कृष्णा परमार्थी बलवड जाऊन तस्यम निग्रम म्हणणे वायुरूपी दुष्कर्म. मी वायूला कंट्रोल करू शकतो, पण चंचल मनाला सुद्धा कंट्रोल नाही करू शकतो. मन परमार्थी बलवडृढम, शक्तिशाली आहे. आणि परमार्थी ह्या शब्दाचा अर्थ काय, अनकंट्रोल, एकदम असा मजबूत आहे. त्याच्यानंतर तस्यम निग्रह वायु दुष्कर्म,
पण भगवंत म्हणतात चंचल आहे. तर भगवंत म्हणतात हा असंशय महाभाव, तू म्हणतो ते खरं आहे, चंचल आहे मन, बलवान पण आहे, दृढम पण आहे, हट्टी आहे. पण काय म्हणतात मनो दीर्घम चलम आहे, खरं आहे. पण भगवंत म्हणतात पुढच्या लाईनमध्ये अभ्यासन तू कौंतेय वैराग्याचं ग्रह येते. दोन गोष्टी कर, अभ्यास कर. अभ्यास करणं म्हणजे काय? पारायण ह्या शब्दाचा अर्थ काय? घोकमपट्टी करणं. लोक पारायण तर करतात, पुढे पाठ मागे सपाठ, आणि वरून म्हणतात दक्षिणा किती भेटते. म्हणजे त्याचं पारायणावर लक्ष नसतं, त्या दक्षिणावर लक्ष असतं, गडबड होते. पारायण ह्या शब्दाचा अर्थ काय? वारंवार. जसा तुम्ही हार्मोनियमचा क्लास लावला, आमच्या सरांनी गेल्या 1 महिन्यापासून मला सारेगमाच्या वरती दिलंच नाही. म्हणजे कुठून काही फिरवलं की सारेगमावरच आणून सोडतो. म्हणलं काव सर एवढे तुम्ही काही लेसन बदला नाही. म्हणले प्रभूजी महाराज, हे जोपर्यंत तुमच्या डोक्यात भिनत नाही, डोळ्यात बंद केलं आणि तुमचे बोट असे चालले ना सारेगमा, तुम्ही डोळे बंद, त्यावर समजायचं तुम्ही परफेक्ट झाले. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे सरांचं, त्यांचं काय म्हणणं आहे की तुमच्या चित्तामध्ये सारेगमा एवढं पाहिलं पाहिजे की तुमचं बोट इथं सारेला गेलं पाहिजे. सा ग रे म प ग ध प म ध असं. म्हणजे तेवढी प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही हार्मोनियम शिकताना, असं मला आमचे सर म्हटले. तर त्यावेळेस विचार केला, एक हार्मोनियम शिकायला एवढं डोक्यात भिनवावं लागतंय, तर भगवंताचं स्मरण करण्यासाठी मला किती भिनवावं लागेल, माझ्या चित्तामध्ये मला किती टाकावं लागेल. मी त्यावेळेस विचार केला. म्हणून माझा दिवसभरापासून सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत टेबलवर पुस्तकं असतात. पुन्हा त्याच्यानंतर काही नाही काही शॉर्ट, आमचे पोरांना मला खूप एंगेज करून टाकलंय त्या अक्षरशः एक वेळ असा विचार करायला भेटत नाही की आता कोणाबद्दल फोन आला की टेन्शन होत जातं, आता याला किती मिनटं बोलायचं, कारण हा आता काय सांगेल देव जाणे. हां, आणि म्हणजे आपण अर्धा तास भगवद्गीता वाचली, रामायण वाचलं, याचा फोन आला की लगेच ते बी करावं लागतं, तो सेवा म्हणून ते करणं. मुद्दा असा आहे की आपल्याला होतं. म्हणून इथे भगवंत 2 गोष्टी सांगतात, अभ्यास प्रॅक्टिस, आणि दुसरं वैराग्य डिटॅचमेंट. संसारात राहा, काम करा, तुमचा जो रोल आहे स्त्रीचा आहे, पुरुषाचा आहे, आई वडील आहेत, बहीण भावंडाचा आहे, जो तुमचा रोल आहे तो गोल साध्य करा. त्याच्यातून तुम्ही नका जो उलट परफेक्ट चांगलं करा. एक स्टुडंट असाल तर स्टडी चांगली करा, एक हाऊसवाईफ असेल तर परिवाराची सेवा करा, एक जेंट्स असेल त्याने त्याचं काम ड्युटी व्यवस्थित करा, मुलं असेल त्याने त्यांचा अभ्यास, ज्यांचा जो रोल आहे तो गोल परफेक्ट करा, आणि त्याच्यामध्ये भगवत भक्ती करा. आणि हे करण्यासाठी याला प्रयास कराल्यानंतर 4 गोष्टी. कसे? सेवा, वारंवार फिजिकली सेवा करायची. सेकंड साधना. साधना म्हणजे जी साध्याकडे घेऊन जाते. आता साधना काय? जसं प्रभूजींची गाडी आहे ती साधन आहे. साध्य कुठं आणलं मला? भगूरमध्ये मंदिरापासून. तसं हरे कृष्ण किंवा भक्ती करणं म्हणजे साधन आहे, आणि साध्य काय? भगवत प्राप्ती. आणि स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे 2 प्रकार, ग्रंथाचं वारंवार आणि स्वाध्याय. मी कुठे, मला कुठे जायचं, मी काय करतो आणि काय केलं पाहिजे, हे आत्मपरीक्षण. स्वाध्याय जेव्हा तुम्ही स्वतःला करता, हे केल्यानंतर त्याच्यामध्ये 2 गोष्टी, ह्यामध्ये 2 गोष्टी लागल्या पाहिजे, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे फिजिकली तुम्ही जे कार्य करता त्याचं, लोक म्हणतात मनातली मनात नाही का, मला नाही का जप करतो. तर एकाला असंच आमच्या एका वरिष्ठ ब्रह्मचार्य प्रश्न विचारला, मनातली मनात करता? तर त्यावेळेस आमच्याकडे फिश बनवली होती, म्हणजे पनीरची भाजी बनवली होती, कचोरी, आणि स्वीटमध्ये बुलट गुलाबजाम होते, आणि प्लेट ठेवली अशी. म्हणले मनानं खा बरं तुम्ही. हो म्हणे, मनानं कसं खात आहे? म्हणे तुम्ही मनानं जप करतात ना, मनानं केलं तर तुम्हाला भेटत. तसं तुम्ही खाल्ल्यानंतर पोट भरेल, तसंच भक्ती मनात कधीच होत नाही. ती तुम्हाला कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाला. ज्ञान म्हणजे कानानं आपल्याला ज्ञान होतंय, जिवेनं चव कळते, आणि हातानं कर्मेंद्रिय हे स्पर्श झाला पाहिजे तुळशीच्या माळाला. जेव्हा तुमचे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, आणि म्हणून आम्हाला हार्मोनियम शिकताना सर म्हणतात की तुमचे बोटाने तुमचा आवाज कंटिन्यू चालला पाहिजे. म्हणजे कर्मेंद्रियाच्या नाना दोघे, आणि कर्मेंद्रिय हाताने करा, आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे ते कानाने श्रवण करा, तेव्हा तुमच्या डोक्यात ते भिन्न. तसंच इथे लागलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्ही भगवंताला आठवू शकतात. एवढं सोपं नाही. तुम्हाला अनुभव घ्यायचा आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहा. अहो, आपल्याकडे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण माळा करत नाहीत. माझ्यासारखे कितीतरी प्रवचन घेऊन मी आपलं भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत एवढं कोट करून आणतो.
म्हणजे एक प्रवचन ऑनेस्टली सांगतो, मी काय बडाईक मारत नाही, मला एक प्रवचन करायचं असेल तर 2 दिवस विचार करावा लागतो. काय टॉपिक घ्यायचा आहे, लोकांना कुठून पॉईंट्स काढायचे, आल्यानंतर प्रवचन याचे त्याचे आहे हे सगळे पॉईंट जमा कर, आल्यानंतर पुन्हा मेडिटेट करायचं. अरे अच्छा अच्छा अच्छा, हे प्रवचन तुम्ही माध्य, पण माझ्या स्वतःला सुद्धा मी ते मेडिटेट करतो. आणि हे केल्यानंतर एवढं तुम्हाला देऊन सुद्धा जर कोणी माळा करत नसेल, ती जी मनामध्ये आपली डुप्लिसिटी आहे ना, तुम्ही कोण्या संप्रदाय फॉलो करता हे मला महत्त्वाचं नाही. तुम्ही कोण्या संस्थेत आहेत, कोण्या व्यक्तीचे अटॅच. आता काही लोक असे येतात, ते येतात भक्ती करतात, पण त्यांचं जे अटॅचमेंट असते कोण्या संस्थेची व्यक्तीच्या प्रती, ते सहजासहजी जात नाही. फिजिकली इथं असते पण मेंटली ती तिथं असतात. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही स्वतःला चीट करतायत. मी तुमच्या माहितीसाठी इस्कॉनच्या नाही पहिले 8-9 संस्था फिरून आलो मी, किती, आणि जन्मातच वारकरी संप्रदायाचं होतो. म्हणजे घाटाचं पाणी पिऊन आलो तेव्हा इथं बसलो, आणि येडं लागलं नाही मला की चला बाबा सगळ्या नोकऱ्या धंद्या कोकोलासारखी नोकरी सोडली, साधू झालो. काही काय आम्हाला कोण नव्हतं. माझा एक मित्र भेटला, काय रे कोण धोका दिला, काय झालं काय मला सांग. बोलो कोण नाही धोका दिला भाऊ, मी आहे तिथंच बाहेर. सांगण्याचा मुद्दा असा आहे की इस्कॉनमध्ये हरिकृष्ण संस्थेमध्ये सगळे अभ्यास करून बोलतात, आणि आपण जे करतो तर ते भावनिक आणि सेंटिमेंटल करतो. सेंटिमेंटल करू नका. तुम्ही जे जे करतात ना तत्वाच्या आधारावर करा, फिलॉसॉफी समजून घ्या, हे का कशासाठी केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही फिलॉसॉफिकल अंडरस्टँड करा, तुम्ही कुठं करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती भगवंताला स्मरण करता हे महत्त्वाचं आहे. काय वाक्य, तुम्ही कोण्या संस्थेत करता हे महत्त्वाचं नाही. संस्था हे स्ट्रक्चर कशासाठी सांगतो, मंदिरं बांधणं, हे सत्संग कार्यक्रम, यांचा उद्देश मार्केटिंग नाही आहे, तुम्हाला लोकांना जमा करणं काहीतरी नाही. याचा मेन पर्पज आहे मंदिर बांधणे, आर्चविग्रहांची उपासना करणे, सत्संग कार्यक्रम मॅनेजमेंट करणं. एकमेव त्याचा मेन उद्देश आहे येणे केणे प्रकारे तुम्हाला भगवंताचं स्मरण कसं करता येईल यासाठी हे स्ट्रक्चर आहे. याच्या पलीकडे काही नाही. जे काही मंदिरात मॅनेजमेंट होत आहे, ब्रह्मचारी होतात, आर्चविग्रह होत आहे, अकाउंट चालत आहे, त्याच्यात मॅनेजमेंट असतंय, हे सत्संग कार्यक्रम होतात, याचा एकमेव उद्देश आहे मार्केटिंग अजिबात नाही. तर काय आहे, तुम्हाला भगवंताचं स्मरण, मी इथं भगवंताचं स्मरण करण्यासाठी येतोय आणि मी स्मरण केलं पाहिजे. मग कुठं जर होत असेल तिथे जा, तिथे करा. ते स्ट्रक्चर तुम्हाला मदत करतंय, ते स्ट्रक्चर अल्टिमेट नाहीये. लोकांना वाटतं स्ट्रक्चर वाढलं म्हणजे माझी प्रगती झाली. येडा आहे तू, स्ट्रक्चर वाढत राहील पण तुझी इंडिव्हिज्युअल प्रगती तुलाच करायची असते. म्हणून त्यासाठी आपण तत्वज्ञानाच्या आधारावर केलं पाहिजे, ना की सेंटिमेंटल भावनिक स्तरावर. म्हणून जेव्हा हे करताना तेव्हा शेवटी भगवंताचं स्मरण होईल. आणि केल्यानंतर याचे 4 उदाहरणं आहेत. 4 उदाहरण. पहिलं उदाहरण आहे, भीष्मदेव भले विरुद्ध पार्टीत होते पण शेवटी इच्छामृत्यू वरदान भगवंत आले. 58 दिवस बेडवर होते ते याच्यावर, शरशय्यावर, पण भगवंताला स्मरण करता करता त्याने भगवंताला प्राप्त केलं. ते म्हणताना आम्हाला भगवंत कुठे आहेत, तर कलियुगामध्ये ग्रंथ नव्हे, हा काय श्रीकृष्ण, श्रीमद भागवतम. जे परीक्षित महाराजाने मृत्यूच्या वेळेस भागवताचा आश्रय घेतला. बघा कोणत्याही संप्रदायामध्ये जा, कोण्या संस्थेमध्ये जा, शेवटी भागवत वाचत असतात. जे निर्गुण निराकारवादी मायावादी का असे ना, ते भागवताचा आश्रय घेतात. भले जीवनभर शिव्या घालतील पण भागवतच असते. म्हणजे भीष्मदेवांसाठी भगवान कृष्ण होते, आपल्यासाठी राजा परीक्षेसाठी भागवतम होतं, आपल्या साधकांसाठी कोण आहे, गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत आणि अखंड चिंतन भगवंताच. दुसरं परीक्षित महाराज. तिसरं उदाहरण अजयमेळ. जीवनभर पाप केलं पण भगवंताचं नाव नाही सोडलं. शेवटी भगवंतानं चान्स दिला त्यांना. म्हणून लोक हॅपी बर्थडे करतात ना, वय वाढत नाही पण जप केल्यानंतर वय वाढतंय. अजयमेळ याचं उदाहरण आहे. भगवंतानं बनस प्लस दिलं, यमदूताने यम पाशाने खेचलं, भगवंतामध्ये बनस पॉईंट चल 12 वर्ष कर. आणि मग भगवंताचं त्याचा काय पाप आहे ते अजिबात नाही पाहिलं. एकच पाहिली गोष्ट, सिन्सिअरली त्या पोराचं नाव घेतो तो. मी कधी कधी विचार केला, आचार्य म्हणतात की अजयमेळने 3 प्रकारचं पाप केलं, मन वाचा काया. भगवंताने विष्णुदूत का पाठवले, 4 विष्णुदूत पाठवले, कारण त्या 4 विष्णुदूत पाठवण्यास मग नारायण, नारायण हा शब्द उच्चारल्यानंतर भगवंताने 4 विष्णुदूत पाठवले.
तर एक इस्कॉनचे संन्यासी म्हणतात तुम्ही 16 अक्षरी महामंत्र म्हणतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम, तर तुम्हाला किती विष्णुदूत येते? 16 येते. कधी? प्रॅक्टिस केल्यानंतर. असला हरिंत दिन खाटल्यावर असं नसतंय, करावं लागेल. आणि हे केल्यानंतर खटवांग ऋषी, तुम्ही म्हणता प्रभूजी आता आमच्याकडे तर आम्ही लय वेळ झालाय, आम्हाला देव होय का नाही, खटवांग म्हणून एका मुहूर्तामध्ये भगवंताला प्राप्त केलं. किती? 45 मिनिट्स, 45 मिनिटामध्ये ते प्राप्त केलं. बरं तुम्ही म्हणता प्रभूजी नाही झालं स्मरण, तर आमच्याकडून नाही झालं बा, कफ वात पित आहे, घाबरू नका. मी गोविंदराजांची टीका वाचतो रामायणाची. मला माझ्या सगळ्यात चांगला फ्रेंड भांडण न करणारा ते माझे पुस्तकं, माझे 2 कपाट भरले हे नाही, पण रामायण वाचताना मी काही श्लोक निवड काढले. आज तयार करत असताना कार्तिकला सपोर्ट घेतला थोडं, आणि ते सगळे मी टाईप करून घेतले. तर तिथे नरसिंह पुराणातला एक श्लोक आहे. नरसिंहदेव म्हणतात माझ्या भक्ताचं, मत कुर्ते निधनम यस्मात् त्वं प्राप्त द्विजोत्तमा तस्मात् मत प्रसादेने विष्णू लोक प्राप्स्यति. ते म्हणतात मत कुर्ते निधम, एकदा कदाचित एखाद्यानं भक्ती केली आणि माझं स्मरण नाही केलं, मत कुर्ते निधनम यस्मात् प्राप्त द्विजोत्तम. द्विजोत्तम या शब्दाचा अर्थ हे ब्राह्मण आहे, हे भक्त प्राप्त काय होईल? तस्मात् मत प्रसादेना, मी असा प्रसाद देतो, प्रसाद म्हणजे कृपा, विष्णू लोक अपसोती, त्याला विष्णू लोकाची प्राप्ती करून देतो. त्या निधनामच्या अवस्थेमध्ये जर तो विसरला, पण मी काय करेन, मी भले तो विसरून जाईन पण मी विसरू शकत नाही ना. कारण का इथे भगवंताला एक शब्द वापरलेला, भक्तवत्सल. गाय आपली वासराला चाटते ना, ती घाण बघत नाही, ते काय करते त्या घाणीकडे दुर्लक्ष, त्या घाणीला स्वच्छ करते. तसंच भगवंत एखाद्या भक्तामध्ये दोष जरी असेल, जशी गाय वासराला चाटून स्वच्छ करते, त्याच प्रकारे भगवंत आपल्या भक्ताला स्वच्छ करून आपली कृपा प्रदान करतात. नरसिंह पुराणातला श्लोक आहे. दुसरं अग्निपुराणातला, विष्टंते कार्य समदिशम देहत्याग यत्कृतम ततो वैकुंठ महासमुक्तो भवंती मानवा. ते म्हणतात विष्टंती कार्य, त्याने जीवनभर ते कार्य केलं, समुदिश देह त्याने कार्य केलं, त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कार्यामध्ये काही त्रुटी जरी असेल, देहत्याग यत्कृतम, यदा कदाचित देह त्याग करता केला, तो वैकुंठ मासमुक्ती, त्याला वैकुंठ लोकांची प्राप्ती करतो. भवंती मानवा, मानवासाठी भगवंत म्हणतात. कोणासाठी? दुसरं कोणासाठी नाही, ज्याने ते कार्य केलं. आणि श्रीमद भागवतामध्ये 11वा स्कंद अध्याय 29 श्लोक नंबर 34 मध्ये ते म्हणतात, भगवंत उद्धवला म्हणतात, उद्धव मर्त्या यदा त्वक्ता समत कर्माना निवेदिती आत्मा विकृचेशितो तद अमृतम प्रपदन्ते प्रतिप्रपदन्ने मया भूयात कल्पते. जो सकाम कर्माचा त्याग करून देतो आणि पूर्णतः मला समर्पित होतो आणि माझी सेवा उत्कंठेनं करतो, तळमळतेनं करतो, तो जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. हे उद्धवा, आणि तो माझ्या ऐश्वर्याची भागी होते. अशा साधकाने 2च गोष्टी करायच्या, त्याने सकाम कर्माचा त्याग करायची आणि माझी उत्कंठेनं भावनेनं जर सेवा केली तर त्या जरी विसरून गेला तरी माझ्या वैकुंठ लोकाची प्राप्ती होती. जसं तुमच्या घरामध्ये कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवतात. तुम्ही ठरवलं कोणाला घरात घ्यायचं तर जगाची कोणती ताकद अडू शकत नाही, आणि तुम्ही ठरवलं नाही घ्यायचं तर जगातली कोणती ताकद तुम्हाला घरात घुसू शकत नाही. तसं वैकुंठ लोकात कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही ते वैकुंठपट्टी ठरवतात. त्याने ठरवलं, या भक्ताने बिचाराने खूप प्रयत्न केले पण याला भगवंताचं स्मरण नाही झालं, हरकत नाही, चल मी घेतो. आणि मग याच्यासाठी प्रमाण काय, तर हा श्लोक हार्ट टचिंग श्लोक आहे. काय? वरापुराणातला, वातादी दोषेने मदभक्त्या माम न च स्मरेन, वातादी दोषेन मदभक्त्या माम न च स्मरेन अहम स्मरामी मदभक्ता नैमी परमागती. काय श्लोक आहे राव, काय सांगलंय? वातादी दोषेन, एखाद्यामध्ये वात कफ वात दोष असेल, न मदभक्त्या न स्मराने, एखादा भक्त जर स्मरण नाही करू शकला कफ वात पित्त दोषानं, तर भगवंत अहम स्मरामी, मी त्या भक्ताचं काय करतो? स्मरण करतो. आणि स्मरण करून काय? नयानी परमागती, तो माझ्या परमगतीला प्राप्त होतो. याला म्हणतात परम श्लोक, आशेचा श्लोक म्हटला जातो. म्हणजे डिस्क्रेस व्हायचं नाही की प्रभूजी, पण किंतु परंतु माझे प्रयत्न करणं काम आहे आणि भगवंताची कृपा प्राप्त. तुमच्या प्रयत्नामध्ये तुम्ही असफल झाले,
बाहेरून गेलं जटाईचं उदाहरण घेऊया. बाहेरून पाहिलं मटेरियल लाईफमधून पाहिलं तर जटायू फेल झाले, जटायू फेल झाले. पण आंतरिक आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जटायू सक्सेसफुली झाली. भले बाह्य जगात तुम्ही हारून जाता पण भगवंताच्या नजरेतून तुम्ही कधी हारणार नाही. पण जटायूने काय केले, प्रयत्न करता करता निष्फळ जरी झाले भक्तीसाठी, सीताला वाचवण्यासाठी, तरी भगवंतानं आपलं साकेत धामाची प्राप्ती करून दिलेली. म्हणून मायबापानं आपले प्रयत्न करायचं काम आहे. भले आपले इंद्रिय आपल्याला साथ देणार नाही, आपलं मन देणार नाही, आपला परिवार, आपला समाज, आपल्या स्थिती आपल्याला सपोर्ट करणार नाही, पण त्याच्या रडत खडत पडत का होईना तुम्ही जेव्हा सिन्सिअरली माळा करता, श्रीमद भागवतम वाचतान, जप करतान, तर निश्चित आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पायी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना ग्रंथ वाचा, भगवंताच्या नावाचा जप करा आणि भगवंताला प्राप्त करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरे हरे. थँक्यू व्हेरी मच. कोणाला काही प्रश्न, टीका टिप्पणी, जिज्ञासा असेल तर विचारू शकता. यस माताजी.